गौरी सूर्यवंशी, एस मराठी मध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये भ्याड दहशतवादी हल्ल्यामध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग, नाव विचारून झाडल्या गोळ्या, 27 जणांचा यात मृत्यूची भीती। पहलगाममधील अनंतनाग जिल्ह्यातील वैसरण खोऱ्याच्या वरच्या बाजूला टेकड्यांवर फिरण्यासाठी गेलेल्या पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला असून या हल्ल्यात तब्बल 27 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। तसेच त्या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले। अतिरेक्यांनी लोकांची नावे विचारून लोकांवर हल्ले केले। घटनास्थळी सीआरपीएफच्या तुकड्या तैनात करण्यात आलेल्या आहेत। टीआरएफ या दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली। पहलगाममध्ये फिरायला आलेल्या पर्यटकांवर हा हल्ला झाल्याचं समजतंय। या भयानक हल्ल्यानंतर पर्यटकांच्या मदतीसाठी आणि माहितीसाठी इमर्जन्सी हेल्प डेस्क बनवण्यात आलंय। आप बोले ना मुझे क्या बोलते भेलपुरी खाड़ी से मेरा पति साइड में था, एक इंसान आया, उसने उसको गोली मार दी। यहाँ पे उसने बोला कि शायद मुस्लिम नहीं है, उसने उसको गोली मार दी। नहीं आप टेंशन मत लो। अब बेटा आप यहाँ पे रहो, हम साथ में। मैडम ये उमरा चलना यार। ओए था कोई दिसता जहांगीर तो यार बेड़ियां पीछे जुलते यार तुम मौत ही कसम दी है। उमर वो ताजुल दे यार। यहाँ पर अटैक हुआ आतंकवादियों का, हम लोग बाल बचे हैं, मगर परमात्मा रक्षा करेगा। बुजुर्गों का आशीर्वाद, भगवान की कृपा से जरूर बचेंगे हम। रिपोर्ट एस मराठी न्यूज, नाशिक। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।